फ्रेंड्स, वेलकम टू मालवण तडका। आज आपण ऍपल बनाना स्मूथीची रेसिपी पाहणार आहोत। ऍपल बनाना स्मूथी किंवा ऍपल बनाना मिल्कशेक म्हटलं तरी चालेल। ही समर स्पेशल रेसिपी आहे। चला साहित्य बघूया। ऍपल बनाना स्मूथीसाठी इथे मी 2 वेलची केळी घेतली आहेत आणि एक ऍपल घेतले मीडियम साईजचं। हे जरा मोठं आहे म्हणून मी अर्धच ऍपल वापरणार आहे। आणि साखरेला पर्याय म्हणून मी हे मध घेतले 1 चमचा आणि दूध घ्यायचंय। हे मी 1 ग्लास घेतले। तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे स्मूथीला त्याप्रमाणे दूध वापरायचे। आता ही केळी मी सोलून कापून घेणार आहे आणि ऍपल पण मी सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। आता ही केळी आणि सफरचंदाचे मी बारीक तुकडे करून घेतलेत। ही मी वेलची केळी वापरलीत, पण तुम्ही कोणतीही केळी वापरू शकता। आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे मी बारीक करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ऍपल, केळी, थोडं मध आणि दूध घालून घेणार आहे। आणि मी थोडे हे बर्फाचे तुकडे पण घालून घेते आणि मिक्सरला लावून घेणार आहे। हे मी मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घेतले। आता मी ग्लासामध्ये सर्व करणार आहे। आपला ऍपल बनाना स्मूथी इथे रेडी झाली आहे। ही थंड सर्व केली तर खूप छान लागतं। ही मी ऍपल आणि बनाना हे 2 फ्रूट घेऊन बनवलेत, पण तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स घेऊन त्याचे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सने तुम्ही बनवू शकता। हे फक्त स्मूथी नाही तर हे एक एनर्जी ड्रिंक म्हणून आपण मुलांना देऊ शकतो। मुलं नॉर्मली अशीच फळं खायला बघत नाही, तर तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूथी बनवून तुम्ही देऊ शकता ॲज अ एनर्जी ड्रिंक। ही ऍपल बनाना स्मूथीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा। हे एक हेल्थी ड्रिंक आहे मुलांसाठी। आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।